एकूणच संजय राऊतांच्या या बोलण्यावर नाना पटोलेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय राऊतांनी आता नौटंकी बंदी बंद करावी आणि छोट्या कार्यकर्त्यासारखं बोलणं बंद करावं असे खडे बोल नाना पटोलेंनी सुनावलेले आहेत। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र हे दिसतंय आणि अशातच तुमची नौटंकी बंद करून चंद्रहार पाटलांना मदत करा असा थेट इशारा संजय राऊतांनी सांगलीमध्ये दिलेला होता। तर नितेश राणेंनी देखील संजय राऊतांवर जहरी टीका केलेली आहे। काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा। आज जर कोणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर एक शिवसैनिक म्हणून मी एवढं सांगेन ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे। पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्यात। खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात। देशामध्ये संविधान विरोधी जो सरकार आहे, लोकशाहीच्या विरोधातलं सरकार जे नरेंद्र मोदीचं भाजपचं आहे, ते सत्तेत आलं नाही पाहिजे। लहान कार्यकर्त्यासारखं एका मोठ्या व्यक्तीने वक्तव्य करावं हे न पचणार आहे। संजय राऊत यांनी आपल्या नौटंक्या बंद कराव्यात असं नाना पटोलेंनी त्यांचा खडूस समाचार केला। पुऱ्या जगाला माहिती आहे, महाराष्ट्राला तर कळलेलं आहे काय हा मातोश्रीचा नाक्या आहे। हा दुसऱ्यांच्या कोट्यावर जाऊन पैसे घेऊन नाचणारी ही बाहुली आहे।